आणि आता या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात संपूर्ण राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातली बातमी, तुमच्या जिल्ह्यातली बातमी पाहूयात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये. सोलापुरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावरती येणार आहेत. शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचं अनावरण होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन दिग्गज नेते आमने-सामने येतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच कार्यक्रमात येणार असल्यामुळे ते दोघे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती मिळाली. पुण्यातील कोरेगाव पार्क इथे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळते. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पुण्यामध्ये दोघांमध्ये गुप्त बैठक झाली. शरद पवार आणि अजित पवारांची भेट ही काका पुतण्याची एक असामान्य भेट असू शकते असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. अल्लड वयाच्या राहुल गांधींच्या मागे जाण्यापेक्षा देशाला आत्मनिर्भर आणि विश्वासस्थान देणाऱ्या मोदींमागे गेलं पाहिजे असं हे सांगण्यासाठी अजित पवारांनी ही भेट घेतली असू शकते असं ते म्हणाले. खरं तर शरद पवारांनी मी भाजपसोबत जाणार नाही असं स्पष्ट सांगितलंय. मात्र तरी सुद्धा अशा भेटींमुळे सगळ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतोय असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलंय. किमान कार्यकर्त्यांसाठी तरी अशा भेटींबाबत स्पष्टता आली पाहिजे असंही ते म्हणाले. अजित पवार आणि शरद पवारांमध्ये झालेली भेट ही निश्चितच राजकीय असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. ते उघडपणेही भेटू शकले असते, मात्र कुठेतरी नक्कीच पाणी मुरतंय असा संशय त्यांनी व्यक्त केला. उदगीरहून मुंबईला जाताना वेगळा झेंडा आणि मुंबईहून उदगीरला येताना दुसरा झेंडा अशी टीका अमित देशमुखांनी संजय बनसोडे यांच्यावरती केली होती आणि त्या टीकेला संजय बनसोडे यांनी प्रत्युत्तर दिलं असून झेंडा हा विकासाचा असला पाहिजे. विकासासाठी आम्ही भाजप आणि शिंदेसोबत गेलोय असं मत संजय बनसोडेंनी व्यक्त केलं. रेल्वेच्या तीनही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक असेल, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मध्य रेल्वेवरती माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक असेल, तर हार्बर रेल्वे मार्गावरती मानखुर्द ते नेरूळ स्थानकादरम्यान लोकल सेवा बंद असेल. या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. धुळ्यातल्या झाशीच्या राणी चौकातील एका क्रीडा साहित्याच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं आणि यात क्रीडा साहित्याचं मोठं नुकसान झालंय. मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या कासारसाई धरण परिसरात पर्यटकांनी बोटिंगचा आनंद पर्यटकांना अनुभवता येणार आहे. पुणे मुंबई सारख्या गर्दीपासून दूर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या मावळ आणि मुळशीच्या सीमेवरती असलेला हा परिसर पर्यटकांना खुणावू लागलाय. अशातच नव्यानं दाखल झालेल्या डग पेडल बोटींचं ग्रामस्थांनी पूजन केलं आणि लवकरच या नौका विहाराचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. 3-4 दिवसांच्या एकत्र आलेल्या सुट्ट्यांमुळे मावळ तालुक्यातील प्रतिशिर्डी शिरगाव इथे साई भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. सुट्ट्यांमध्ये पर्यटन स्थळ हाऊसफुल झाल्यामुळे चाकरमान्यांनी देवदर्शनाला जाणं सुद्धा पसंत केलंय. प्लास्टिकच्या पिशव्या एकदा वापरून फेकून दिली जाणारी ताटं तसंच चमचे डबे यांच्यावरील कारवाईला मुंबईमध्ये पुन्हा एकदा वेग येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार मुंबई महानगरपालिका पुन्हा या कारवाईसाठी पथकं तयार करणार आहे आणि या पथकांमध्ये पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. मुंबईमध्ये 21 ऑगस्टपासून दंडात्मक कारवाईला सुरुवात होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते आणि रुग्णालयातील मनुष्यबळ आता कमी पडू लागले. इंडियन मेडिकल काउन्सिलनं 6 रुग्णांमागे 1 परिचारिका असं प्रमाण निश्चित केलेलं आहे. मात्र असं असलं तरी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सध्या 100 रुग्णांमध्ये 1 किंवा 2 परिचारिका असं प्रमाण आहे. त्यामुळे या मोठ्या तफावतीमुळे रुग्णसेवेवरती परिणाम होत असल्याचा आरोप कामगार संघटनांकडून करण्यात आलाय. एसटीमध्ये तब्बल 15 लाख रुपये किमतीच्या तिकिटांचा गोलमाल झाल्याचं समोर आलंय. अमरावतीमध्ये एका आगाराला 1 एप्रिल 2018 ते एप्रिल 2023 या काळामध्ये दिलेल्या तिकिटांच्या साठ्यामध्ये तफावत आढळून आली आणि या तिकिटांचा हिशोबच लागत नसल्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेत या आगारातील 11 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. एसटीच्या आगारात आठवड्याभरात नॉन एसी स्लीपर बसेस येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आता आरामात झोपून प्रवास करता येणार आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत 50 नॉन एसी स्लीपर बसेस आपल्या ताफ्यात येणार आहेत. तर 30 प्रवाशांना या गाडीनं प्रवास करता येईल आणि या गाड्या एसटीच्या दापोडी कार्यशाळेमध्ये बांधण्याचं काम सुरू आहे. त्यापैकी पहिली गाडी तयार झाली आहे. मुंबई कोल्हापूर, मुंबई संभाजीनगर आणि पुणे नागपूर या मार्गावरती या गाड्या चालवल्या जाणार आहेत.
राज्यामध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील 8,143 बालकं शाळाबाह्य असल्याचं शिक्षण विभागानं एप्रिल 2023 मध्ये केलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात समोर आलं होतं. मात्र यापैकी किती बालकं पुन्हा शाळेत दाखल झाली आहेत, ही बालकं नियमित शाळेत हजेरी लावतायत का, त्यांची शैक्षणिक प्रगती कशी सुरू आहे, याविषयी कोणतीही माहिती शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही. 17 ऑगस्ट पासून प्राथमिक शिक्षण संचालनालयानं पुन्हा एकदा राज्यातील शाळाबाह्य आणि अनियमित आणि स्थलांतरित बालकांना शिक्षण प्रवाहामध्ये आणण्यासाठी शाळाबाह्य बालकांचं सर्वेक्षण हाती घेतलंय. पुण्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडलेत. 12वीची बोर्डाची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा न देताच प्राचार्यांच्या सांगण्यावरून कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल चांगला लागावा यासाठी विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण दिले जात असल्याचा आरोप होतोय आणि या प्रकरणी तक्रारदारांना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांकडे तक्रार दाखल केली आणि या तक्रारींची गंभीर दखल घेत सचिवांनी अशा कनिष्ठ महाविद्यालयांवरती कारवाईचा इशारा दिलाय. मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडच्या प्रकल्पग्रस्तांना आता लवकरच 5 ते 25 लाखांपर्यंतची नुकसान भरपाई मिळणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला पालिका आयुक्तांसह मत्स्य व्यवसाय आयुक्तांची सुद्धा मंजुरी मिळाली. सध्या या प्रकल्पाचं 77% काम पूर्ण झालं असून नोव्हेंबरपासून हा प्रकल्प मुंबईकरांसाठी खुला करण्यात येणार असल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस सतर्क झालेत. अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून हॉटेलसह वाहनांची तपासणी केली जाते. दहशतवादी हल्ल्याचा धोका तसंच काही अनुचित घटना घडल्यास काय करावं यासाठी 17 प्लाझा इथे मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं. नवी मुंबईमध्ये मोबाईल चोरीचं प्रमाण वाढलंय. एपीएमसी भाजी मार्केट फिर्यादी नवीन कुमार मिश्रा यांच्या मोबाईल चोरी तक्रारीवरून पोलिसांनी शोध घेतला. तसंच मोबाईल चोरी करणाऱ्या 3 जणांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून 13,67,000 रुपये किमतीचे एकूण 105 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. राज्यामध्ये ऊसाचं क्षेत्र असलेल्या भागामध्ये जून आणि जुलै महिन्यात कमी पाऊस झाला, त्यामुळे यंदा देखील ऊस उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. ऊस गळीत हंगामाची परिस्थिती बिकट राहणार असल्याचे संकेत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. राज्य सरकारनं साखरेची एमएसपी प्रति क्विंटल 3,720 रुपये करावी अशी विनंती देखील केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रदूषणावरती मात करण्यासाठी हरित ऊर्जेच्या वापरावरती भर देणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं पीएमपीएमएलच्या डिझेलवरील सर्व बसेस सीएनजी वरती रूपांतरित कराव्यात असे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत. पुणे महापालिका इथे पीएमपीएमएल पाणीपुरवठा जायका प्रकल्प यासोबतच इतर समस्यांच्या अनुषंगानं आढावा बैठका झाल्या आणि यावेळी पीएमपीएमएलच्या मालकीच्या डिझेल इंधनावरील कार्यरत 123 बसेस तसंच बंद स्थितीतील 50 बसेस 2 महिन्यात टप्प्याटप्प्यानं सीएनजी वरती रूपांतरित कराव्या अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी केल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती जाणार आहेत आणि या ठिकाणी ते आरोग्य शिबिराला उपस्थिती लावतील. या कार्यक्रमाला रावसाहेब दानवे, भागवत कराड, संदीपान भुमरे सुद्धा हजेरी लावणार आहेत. सत्ताधारी आमदारांना जास्त आणि विरोधी आमदारांना कमी निधी देण्याचा पायंडा पाडला जातोय. हे लोकशाहीला शोभणारं नाही अशी टीका माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे. तसंच लोकसभेसाठी काँग्रेसला चांगलं वातावरण असून महाराष्ट्रातील काँग्रेस चवताळलेल्या वाघाच्या भूमिकेत असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं. सांगलीतल्या लोकसभेची जागा यंदा काँग्रेसच लढवेल आणि विजय देखील होईल असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सातारा जवळचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट घेतली. यावेळी विविध विकास कामांच्या मुद्द्यावरती चर्चा झाली. कास परिसराशी निगडीत विविध कामांबाबत चर्चा झाली आणि शेवटी आमच्यासाठी जनतेचा विकास हाच महत्त्वाचा आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शरद पवार, अजित पवार ही भेट कौटुंबिक होती. भेटीमध्ये राजकीय काही नाही. ही राजकीय भेट असेल तर 2 दिवसात स्पष्टीकरण येईल अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाणांनी दिली. पुण्यातील मांजरीमधील स्वाजिस पॅलेस या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं केडर कॉन्क्लेव्ह समाजकारण आणि अर्थकारण या विषयावरती चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवारांच्या हस्ते वामन मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला. मुंबईतल्या आदिशक्ती म्युझिक कंपनीचे सीईओ राजकुमार सिंह यांच्या अपहरण प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आणि त्याचा साथीदार अद्यापही फरार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांची भेट घेत राज सुर्वे यांच्या अटकेची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत आरपीआयला 2 जागा मिळाव्यात. जेपी नड्डा यांच्यासोबत चर्चा केल्यास रामदास आठवले यांनी म्हटलंय. तर शिर्डीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. शिर्डीमधून निवडणूक लढवली तर शिर्डीच्या विकासाला हातभार लावता येईल असं देखील रामदास आठवले म्हणाले.
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघात श्रावण सोहळा मंगळागौर उत्सव कार्यक्रमात हजेरी लावली. आमदार भारती लवेकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि यावेळी मिसेस फडणवीसांनी उखाणा घेतला आणि फुगडी सुद्धा घातली. 15 ऑगस्टला अमरावतीमध्ये भिडे समर्थक हिंदवी स्वराज्य स्वतंत्र दिन पदयात्रा काढणार आहेत. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला तर याला राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिलाय. संभाजी भिडे यांना अटक का करत नाही असा देखील सवाल त्यांनी केला. सोलापुरामध्ये उभारण्यात येत असलेल्या आयटी पार्कचं रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज भूमिपूजन होत आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार पहिल्यांदा सोलापूर जिल्हा दौऱ्यावरती येत आहेत आणि त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री रणजित कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती येथील काँग्रेस भवनात विधानसभा निहाय आढावा घेण्यात आला आणि महाविकास आघाडीनं काँग्रेससाठी अमरावती लोकसभा मतदारसंघ सोडावा अशी मागणी करण्यात आली. छगन भुजबळ यांनी स्वातंत्र्य दिनी झेंडा वंदनासाठी अमरावती जिल्हा त्यांना देण्यात आलाय. अमरावती हा ऐतिहासिक जिल्हा असून भुजबळ जर येत नसतील तर दुःखच आहे असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केले. जर भुजबळ येणार नसतील तर फडणवीसांनी झेंडा वंदनासाठी यावं अशी मागणी त्यांनी केली. अधिक मासानिमित्तानं कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या पंचगंगा स्नानाचा विधी पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी पंचगंगा घाटावरती गर्दी केली होती. भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये पालखीतून अंबाबाई देवीची मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली आणि पंचगंगा घाटात ती मिरवणूक आली आणि यावेळी देवीचा नौका विहार विधी सुद्धा संपन्न झाला. अधिक महिन्यातील कमला एकादशी निमित्तानं पुण्यातील एका भाविकानं 3 किलो 800 ग्रॅम चांदीची तांबडं विठुरायाला अर्पण केली आहेत. या चांदीचं मूल्य 3,05,830 रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या नाशिकच्या गंगा गोदावरी नदीची आरती करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या वतीनं प्रभू श्रीराम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूरच्या गडावरती सगळीकडे हिरवाई दिसून येते. हिरव्या गर्द वनराईनं नटलेल्या या किल्ल्याचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालंय. परभणी जिल्ह्यामध्ये मागील 10 ते 12 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 36% पाऊस झालेला आहे. त्यामुळे बहुतांश प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांचा शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. चंद्रपुरातील इराई नदीच्या प्रदूषण झालेल्या दाताळा इंटेक वेल जवळ स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत परिस्थिती समजून घेतली. तर दुसरीकडे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेत प्रदूषण करणाऱ्यांवरती कठोर कारवाईचे निर्देश दिलेत. 20 केंद्रांना प्रदूषण केलं असल्यास त्यांची संपूर्ण बँक गॅरंटी जप्त करून संबंधितांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिले. जळगावच्या कसगाव शिवारातील शेतकरी बंधूंनी दुबार पेरणी केलेल्या उभ्या मक्यावरती रोटावेटर फिरवला. सदोष बियाणं आणि पावसाच्या दडीमुळे पिकांची वाढ खुंटली होती. याआधी याच शेतात त्यांनी कपाशी लावली होती. मात्र पावसाअभावी त्यांची वाढ खुंटल्यामुळे त्याच्यावर सुद्धा रोटावेटर फिरवला होता आणि यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मुंबई गोवा महामार्गाच्या जवळच्या निवळी घाटामध्ये एलपीजी टँकर उलटल्यामुळे वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. मात्र आता दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती मिळते. बीडच्या श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथे गोदावरी नदीपात्रामध्ये बुडलेल्या भाविकांचा शोध अद्यापही सुरूच आहे. गेल्या 35 तासांपासून मृतदेहांचा शोध घेतला जातोय. जळगावात वैद्यकीय शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय. कॅन्सरसह वेगवेगळ्या गंभीर आजारांसाठी वापरण्यात येणारे किट्स मुदत संपलेल्या असल्याचं समोर आलंय. अन्न आणि औषध प्रशासनाच्या छाप्यात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बारामतीच्या खताळपट्टी इथल्या अशोक घुले यांना दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी खास निमंत्रण आलंय. लाल किल्ल्यावरती होणाऱ्या या सोहळ्यात त्यांना विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नाणार परिसरामध्ये मांजरांचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागानं सुटका केली. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलंय. गोंदियाच्या गोविंदपूर परिसरातील गोल्ड सिनेमा हॉल परिसरामध्ये दहशतवादी हल्ल्याचं मॉकड्रिल करण्यात आलं. श्वान पथकाद्वारे संपूर्ण गोल्ड सिनेमा परिसराची तपासणी करण्यात आली. फॉरेन्सिक लॅब मार्फत घटनास्थळाचं भौतिक दुवे तपासण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आलेल्या 3ही सशस्त्र दहशतवाद्यांना स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय.
वाशिम जिल्हा परिषदेच्या 230 शाळांच्या 350 वर्गखोल्यांपैकी 150 वर्गखोल्या जीर्ण होऊन धोकादायक झाल्यात। त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागते आणि या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची मागणी केली जाते। बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा धरणाची पाणी पातळी घटली आहे, त्यामुळे बीडकरांवरती पाणी टंचाईचे भीषण संकट घोंगावतंय। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन नगरपालिका प्रशासनाकडून केलं जात आहे। बीड जिल्ह्यामध्ये डोळ्यांच्या साथीच्या रुग्णांची संख्या वाढतीये। जिल्हा रुग्णालयामध्ये डोळ्यांच्या आजारानं त्रस्त असलेल्या रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। यात लहान मुलं आणि वयोवृद्धांची संख्या सुद्धा जास्त आहे। जिल्ह्यात 1940 रुग्णांवरती उपचार सुरू असून हवामान बदलातील तसंच जंतू संसर्गातून हे डोळे येत आहेत, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण यांनी केलंय। लातूर जिल्ह्यामध्ये हिमोफिलिया या आजाराचे 200 रुग्ण सापडलेत। मात्र जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये या आजारावरील इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना छत्रपती संभाजीनगर किंवा पुणे येथे उपचारासाठी जावं लागतंय, त्यामुळे रुग्णांची फरफट होतीये। या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। ऑगस्ट झेंडावंदन हे राज्यपालच करतात। इथं कधीही 15 ऑगस्ट झेंडावंदन पालकमंत्री करत नाहीत, तेव्हा खोडसाळपणे बातम्या पसरवणं बंद करा, असंही त्यांनी खडसावलं। चांदणी चौकातल्या पुलाच्या कार्यक्रमाआधी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर आपली खंत व्यक्त केलेली होती। मेधा कुलकर्णी नाराज असल्यानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांची भेट घेतली। मेधा कुलकर्णींची नाराजी भाजपसाठी हिताची नसल्याचं गडकरींनी सांगितलं आणि त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। चांदणी चौक उड्डाणपूल लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये पुणे मेट्रोवरून चांगलीच टोलेबाजी रंगली। मेट्रो खरं तर नागपूरच्या आधी पुण्याला मिळायला हवी होती, जाऊ द्या झालं ते आता असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टोला लगावला। त्यानंतर भाषणासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं। मुंबईतल्या आदिशक्ती म्युझिक कंपनीचे सीईओ राजकुमार सिंग यांच्या अपहरण प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आणि त्याचा साथीदार अद्याप फरार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांची भेट घेत राज सुर्वे यांच्या अटकेची मागणी केली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये आरपीआयला 2 जागा मिळाव्यात, त्यासाठी जेपी नड्डा यांच्यासोबत चर्चा केल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलंय। शिर्डीमधनं निवडणूक लढवण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे। शिर्डीतनं निवडणूक लढवली तर शिर्डीच्या विकासाला हातभार लावता येईल, असंही यावेळेला रामदास आठवले यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघामध्ये श्रावण सोहळा मंगळागौर उत्सव कार्यक्रमामध्ये हजेरी लावलेली होती। आमदार भारती लव्हेकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। यावेळेला मिसेस फडणवीसांनी उखाणा घेतला, तसंच फुगडी देखील घातली आहे। 15 ऑगस्टला अमरावतीमध्ये भिडे समर्थक हिंदवी स्वराज्य स्वतंत्र दिन पदयात्रा काढणार आहे आणि यावेळेला कायदा आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न उपस्थित झाला तर याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिलेला आहे। संभाजी भिडे यांना अटक का केली जात नाहीये, असा सवालही त्यांनी केला। सोलापुरात उभारण्यात येत असलेल्या आयटी पार्कचं रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार पहिल्यांदाच सोलापूर शहर आणि जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, त्यामुळे शरद पवारांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे। काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री रणजित कांबळेंच्या अध्यक्षतेखाली अमरावतीमधल्या काँग्रेस भवनमध्ये विधानसभा निहाय आढावा घेण्यात आला। महाविकास आघाडीनं काँग्रेससाठी अमरावतीचा हा मतदारसंघ सोडावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आलेली आहे। छगन भुजबळांना स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनासाठी अमरावती जिल्हा देण्यात आलेला आहे। अमरावती हा ऐतिहासिक जिल्हा असून भुजबळ जर येत नसतील तर दुःखच आहे, असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलेलं आहे। जर भुजबळ येणार नसतील तर निदान फडणवीसांनी झेंडावंदनासाठी यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे। अधिक महिन्याच्या निमित्तानं कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या पंचगंगा स्नानाचा विधी पार पडला। यावेळेला हजारो भाविकांनी पंचगंगा घाटावर गर्दी केली होती। भाविकांच्या या अलोट गर्दीमध्ये पालखीतून अंबाबाई देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढत पंचगंगा घाटामध्ये आणण्यात आली। यावेळेला देवीचा नौका विहार विधी सुद्धा संपन्न झाला। अधिक महिन्यातल्या कमला एकादशीच्या निमित्तानं पुण्यातल्या एका भाविकानं
3 किलो 800 ग्राम चांदीचं ताट विठुरायाला अर्पण केलंय। या चांदीच्या ताटाचं मूल्य 3,05,830 रुपये असल्याची माहिती मिळतेय। जळगावच्या कसगाव शिवारातील शेतकरी बंधूंनी दुबार पेरणी केलेल्या उभ्या मका पिकावर रोटाव्हेटर फिरवलाय। सदोष बियाणं आणि पावसाच्या दडीमुळे पिकाची वाढ खुंटलेली होती। याआधी याच शेतात ब्रेकनंतर तुमचं स्वागत। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 3 वर्षात 2,500 रुग्ण श्वसनाच्या आजाराचे आढळल्याची नोंद महापालिका प्रशासनाकडे। धूळ, प्रदूषण आदीसह विविध कारणांनी 2021-22 या वर्षात 1,301 रुग्ण सापडलेत आणि ही आकडेवारी पाहता श्वसनाच्या आजारांचा त्रास होऊन शहरातील नागरिकांचा श्वास गुदमरत असल्याचं चित्र शहरामध्ये आहे। सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी पसंतीला उतरलेल्या एसटीचे अपघात कमी न होता त्या दिवसेंदिवस भरच पडतेय। पुण्यामध्ये गेल्या वर्षभरात एसटीचे एकूण 3,014 अपघात झालेत आणि त्यामध्ये 343 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 3,584 प्रवासी जखमी झालेत अशी माहिती एसटी महामंडळानं दिली आहे। शासनानं 1 ऑगस्टपासून समुद्रातील मासेमारी बंदी उठवली आहे, परंतु समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं 7 ते 8 ऑगस्टपर्यंत मासेमारी बोटी किनाऱ्यावरतीच होत्या। आता मात्र काही बोटी समुद्रातल्या मासेमारीसाठी गेल्यात। या बोटींना फिशिंगचा रिपोर्ट मिळतोय आणि त्यामुळे इतर बोटींनी समुद्रातील मासेमारीचे वेध लागलेत। स्वातंत्र्याच्या 76व्या वर्षानिमित्तानं शहापुरात विभाजन विभीषिका स्मृती दिवस अभियानांतर्गत मशाल घेऊन पायी रॅली काढण्यात आली आणि यानंतर निघालेल्या बुलेट रॅलीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील सहभागी झाले होते। बीड शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढले आणि हे सीसीटीव्ही सुरू करावेत या मागणीसाठी बंद कॅमेऱ्याला पुष्पहार घालून आणि नारळ फोडून आंदोलन करण्यात आलं। जळगावच्या चोपड्यात गावठी बनावटीच्या रायफलसह एकाला अटक करण्यात आली। त्याच्याकडून 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। कोल्हापूरच्या महालक्ष्मी चेंबरमधील एका मोबाईलच्या दुकानामध्ये 3 लहान मुलांनी दिवसाढवळ्या चोरी केली। दुकानदार कामात व्यस्त असताना या मुलांनी मोठ्या हातचलाखीनं 1 मोबाईल आणि 2 स्मार्ट वॉचेस लंपास केली। अकोल्यात भांडी चमकवून देण्याच्या आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्यात। स्टील, पितळ, तांबं अशी भांडी तसंच मूर्ती चमकावून देण्याचा आमिष देऊन भांडी गोळा करून पोबारा करणारी टोळी सीसीटीव्हीत कैद झाली आहे। नाशिकमध्ये एका कारमधून गायीची चोरी करण्यात आली। चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पंचवटी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने एका दुकानाची तोडफोड केली होती। कोयत्यानं वार करून वाहनांचं नुकसान केलं होतं आणि गुन्हेगार अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यास मर्यादा येत होत्या। त्यामुळे आता थेट मुलांच्या वडिलांवरतीच बेकायदेशीर हत्यारं बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। सोलापुरात 2 चोरट्यांनी बँक फोडण्याचा प्रयत्न केला। 3 दरवाजे तोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला, मात्र बँकेचा मुख्य लॉकर चोरट्यांना काही तोडता आला नाही। त्यामुळे चोरांचा चोरीचा प्रयत्न फसला आणि हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। चोर समजून दोघांना जमावाकडून मारहाण केल्याची घटना परभणीच्या वसमत रोड परिसरामध्ये घडली आणि या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावातून त्या 2 व्यक्तींची सुटका केली। या इसमांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या घटनेचा तपास पोलीस करतायत। जागतिक युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये युवा मानसशास्त्र राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। देशातील युवकांचं वाढतं अपघातांचं प्रमाण यावरती मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं। इथे वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत।